हाय फ्रेंड्स, आज आपण एका वेगळ्या दोन माणसांना भेटणार आहोत. रुडार्थानं ते खरं तर नेहमीच्या क्षेत्रातले लेखक नाहीत, पण त्यांचं काम या पुस्तकांच्या विश्वात खूप मोलाचं आहे. त्यातला पहिला माणूस म्हणजे राज जैन. हाय राज, बुकिशमध्ये तुझं स्वागत. राज जैनची ओळख अशी की ऑनलाईन खरेदी विक्री आत्तापर्यंत आपण इंग्लिशमध्ये बघितली, ॲमेझॉन असेल, जंगली असेल, किंवा ती भारतीय परिप्रेक्षात फ्लिपकार्टच्या साईटनं फेमस झाली. पण मराठीतली फारशी पुस्तकं आजकाल ऑनलाईन खरेदीला नव्हती, तर ती कमी आज त्याच्या पुस्तकजत्रा.com या इनिशिएटिव्हनं कमी केलेली आहे. पुस्तकजत्रावरती आज ऑलमोस्ट सगळी पुस्तकं ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर त्या इनिशिएटिव्हबाबत आपण ऐकून घेणार आहोत राजकडून. मला पुस्तकजत्राबाबत सांग. पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उद्देशाने पुस्तकजत्रा हे एक्झिबिशन्स चालू केले होते. एक्झिबिशनमध्ये असं कळलं की पुस्तकं ही गावोगावी पोहोचतात. एकमात्र एक्झिबिशन हा एकमात्र मार्ग ठेवण्याचा अर्थ नाही आहे. त्यासाठी आम्ही ऑनलाईनचा पर्याय निवडला आणि आम्ही ऑनलाईन पुस्तकजत्रा.com हे चालू केलं, ज्यामध्ये आता मराठीतली जवळजवळ 62,000 पुस्तकांची आम्ही सूची तिथे अपलोड करत आहोत. सध्या ते 10,000 पुस्तकांची लिस्ट आहे. आणि जे तुम्ही मराठीतली तुम्हाला हवी असली जवळपास सगळी पुस्तकं नवीन जुनी आम्ही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो. पुस्तकजत्रा हा जो प्रोडक्ट आहे हा विशेषतः गावातल्या लोकांना, जिथं आता इंटरनेट आत्ता पोहोचलेलं आहे, त्यांना ती पुस्तकं मिळवण्यासाठी देखील त्याचा उपयोग व्हावा ह्या उद्देशाने केलेला आहे. आणि आपली जी पुस्तकांची डिलिव्हरीची सिस्टम आहे, पॅकिंगची सिस्टम आहे, ते आपण रुडार्थानं वेगळ्या पद्धतीने करतो. प्रकाशक जसे बुक पोस्टने पुस्तक पाठवतात तसं न पाठवता आपण ही पुस्तकं कुरिअरद्वारे त्यांना खात्रीलायक मिळतील ह्या उद्देशाने पाठवतो. पुस्तकजत्राचा तुझा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे? साधारणतः लोकांचा फीडबॅक कसा आहे की त्यांना ही नवीन सिस्टीम पचनी पडली आहे का? तुला काय काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात? ॲक्च्युली हे नवीन असं खरोखरीच ही सिस्टम नवीन आहे. आपल्या मराठी जनतेला एक हा जो प्रयोग आहे अजून समजत नाही आहे. त्यासाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर आमचा ठेवलेला आहे, ज्याच्याद्वारे फोन करून आम्ही त्यांना मदत करतो. जरी मिस कॉल जरी आला तर आम्ही कॉलबॅक करून त्यांना त्या रिगार्डिंग हेल्प करतो. उदाहरणार्थ सोलापूर किंवा जे विदर्भातली गावं आहेत तिकडच्या लोकांना इंटरनेटमध्ये खरेदी करताना नेट बँकिंगची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना भीती वाटते की आपण पैसे पाठवतो, पुस्तकं मिळतील की नाही. तर त्यासाठी आम्ही फोन नंबर दिलेला आहे. त्यांचा फोन आला आम्ही त्यांना पूर्णपणे विश्वास देण्याचा प्रयत्न करतो की तुमचे पैसे तुम्हाला व्यवस्थित वेगगती झालेले आहेत आणि तुम्हाला तुमची पुस्तकं मिळणारच हा खात्रीलायक दिलेला आहे. खरं एकदा जर त्यांनी व्यवहार केला तर ते नंतर आमच्याकडे कंटिन्यू असतं. म्हणजे आमच्याकडे रिपीटेड ग्राहकांची संख्या 90% आहे. तुझा अजून एक उपक्रम म्हणजे मी मराठी.net, म्हणजे मराठीत नेटवरती सुद्धा आजकाल खूप साहित्य असतं. मायबोलीपासून सुरुवात झाली आणि त्यातलं तुझं एक स्वतःचं प्रॉडक्ट म्हणजे मी मराठी. तिथं असणारे लेखक, तिथं येणारं साहित्य, याविषयी तू काय सांगशील? मी मराठी.netची जी निर्मिती झाली त्याच्यामागं उद्देश हा देखील सहज होता की लेखनाचा आणि वाचनाचा जे आनंद आहे सगळ्यांना मिळतो, त्याच्या आपण एक जागा द्यावी, व्यासपीठ निर्माण करून द्यावं, ज्याद्वारे लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करता येतील. आज मी मराठी.netचे 10,000 मेंबर आहेत, ज्यामध्ये सर्व स्तराचे म्हणजे डॉक्टर, वकीलपासून अगदी कॉलेजची मुलं देखील आता आपले मेंबर्स होत चाललेले आहेत, ज्यांनी आपल्या कविता, लेखन, प्रवास वर्णने, महिला वर्गाकडून आलेल्या पाककृती ह्याद्वारे मी मराठीचं दालन एकदम सुंदर निर्माण करून ठेवलेलं आहे. ज्याचा आता उपयोग असा होत आहे की मी मराठीतले काही कंटेंट्सचा लेखकांना पुस्तक निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो आहे. आम्ही मी मराठीवरच्या काही लेखकांना आम्ही आता पुस्तक निर्मितीमध्ये आणलेलं आहे. ते आता स्वतः लेखक म्हणून नावाजलेले आहेत. उदाहरणार्थ आमची 2 पुस्तकं झालेलीच आहेत. तिसरं पुस्तक आहे ते पूर्ण गजलेवर येत आहे. तेही मी मराठीवरचेच मिस्टर गंगाधर मुटे म्हणून आहेत, त्यांचंच आपण करतो आहे. पुस्तक जत्रेच्या माध्यमातून तू गावी फिरतो आहेस, सध्या एक्झिबिशन्स घेतो आहेस. वाचकांची नाळ ओळखायची ती एक प्रमुख क्रायटेरिया असतो असं ते मला वाटतं की ते कुठली पुस्तकं घेतात, काय घेतात. तर तुझ्या दृष्टीने सध्या काय ट्रेंड चालू आहे पुस्तकांचा, किंवा एकूणच लोक काय खरेदी करतात? गेल्या 2-3 वर्षांमध्ये पुस्तकांच्या वाचकांमध्ये एक ट्रेंड नवीन निर्माण झालेला आहे. ऐतिहासिक पुस्तकांची विक्री ही प्रचंड वाढलेली आहे. आधी मला आठवतं की 2004-05मध्ये ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी अशा ऐतिहासिक पुस्तकांना मागणीच नव्हती. म्हणजे संभाजी आहे ती छावा हे सोडलं तर बाकी नवीन निर्मिती ज्यात होती ती विक्री जात नव्हती. खरं आता ह्या 2 वर्षात ऐतिहासिक पुस्तकांचा खप प्रचंड वाढलेला आहे. त्याचबरोबर ललित लेखनाचाही खप वाढलेला आहे. कादंबरीकडनं ओढा वाचकांचा कमी झालेला आहे. खरं ललित लेखनांमध्ये मौजची पुस्तकं खूप सुंदर पद्धतीने विकली जातात. नवीन लेखक आले आहेत, त्यांनाही लोक आता घेतात. सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याला अच्युत गोडबोलेंचं आहे, जे नवीन असूनही ह्या 3-4 वर्षातच ते आले आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकाने लाखोचं सेल केलेलं आहे चेटला. त्यांची आता 21वी आवृत्ती नवीन आली मुसाफिरची. अशी आत्मचरित्रपर पुस्तकं ही जास्त विकली जाऊ लागली आहेत. खरं जास्त ओढा हा ऐतिहासिक पुस्तकांच्याच वाढलेला आहे. भविष्यात एकूण काही प्लॅन आहेत का, म्हणजे वाचन संस्कृती वाढावी? आता तू जे काही करतोयस ते वेगळं आहे, म्हणजे तुझा चेहरा कधी लोकांपुढे आला नाही, पण तुझे प्रॉडक्ट्स आज खूप लोकांना माहिती आहेत. तर भविष्यात काय करायचं आहे मराठी वाचन संस्कृतीसाठी?
सध्या मी नवनवीन योजनांच्यावर काम करतो आहे. जसं मी मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये पूर्ण मे महिन्यामध्ये आम्ही खरेदीवर प्रत्येकाने एक पुस्तक गिफ्ट केलं. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये आम्ही ऑफर्स काढल्या होत्या जिथे आम्ही 30-40% डिस्काउंट देतो. मराठीला आमचं एकमेव पोर्टल आहे जे तुम्हाला 10% 50% पण डिस्काउंट आहे पुस्तकांच्यावर. आणि पुस्तकांना डिस्काउंट द्यायच्या मागचा उद्देश हा नाही आहे की आमचा पुस्तक कमी किमतीत लोकांना मिळत, ज्यांना हवी ती पुस्तकं घेता यावीत ह्या उद्देशाने आम्ही तो डिस्काउंट दिलेला आहे. आज आता आमच्या इथं मोस्ट आउट म्हणजे एकही पुस्तक असं नाही ज्याला डिस्काउंट नाही आहे असं सगळ्याच पुस्तकांना विथ डिस्काउंट देतो. आणि आम्ही घरपोचना फ्री देतो. आता COD चालू केली आहे, कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टम पुण्यामध्ये तर राबतो आहे आम्ही. ऑर्डर आल्याला आम्ही त्याच दिवशी शक्यतो 24 आवर्सच्या आत आम्ही त्यांच्या घरी पुस्तकं पोहोचवतो. हीच पद्धत मला पूर्ण महाराष्ट्रभर राबवायची आहे. येत्या काही दिवसात मी कोल्हापूरही चालू होईल माझं. त्यानंतर इथं सांगलीला आमचं सेटअप तयार होतं आणि एक्झिबिशनच्या थ्रूच आम्ही कायमस्वरूपी दालनं ही वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या गावी उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. जिथे युनिट्स त्याला आम्ही म्हणतो त्यासाठी मी एक सहकारी तत्वावर चालणारं एक मॉडेल सध्या तयार करतो आहे ज्यामध्ये स्थानिक लोकांना किंवा स्थानिक युवकांना त्यात काम मिळेल आणि पुस्तकांचं प्रचार होईल. राजसारखा माणूस आत्ता एक कदाचित लेखक म्हणून समोर नसेल किंवा एक अगदी प्रकाशक म्हणून समोर नसेल, पण आजच्या तरुण पिढीला विशेषतः जी नेट सेवी आहे त्यांच्यापर्यंत मराठी पुस्तक पोचवायचं काम तो करतो आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. राज, तू आम्हाला वेळ दिलास आणि तुझे सगळे जे काय ॲक्टिव्हिटी ते आम्हाला सांगितल्यास त्याबद्दल चॅनल बी तर्फे तुझे खूप खूप आभार. थँक्यू. तू रोज नव्याने मोहकतेने खुलते कशी, प्रीत आपुले अंतरातून फुलते जशी, बंध असे हे रेशीम धागे जुळले कसे, ओढ मनाची शतजन्माची कळले जसे, हे स्वप्न की कहाणी तू गुज सांग मजला, सजवून ठेव सजना क्षण प्रीत दवी भिजला. वाला वलकर ट्रेडिशनल आणि ट्रेंडी रेडीमेड गारमेंट्सचा अनोखा मिलाफ. दालन तरुणी, दालन श्रीमंत, दालन पेशवाई, शिवाय पारंपरिक साड्या आणि शूटिंग शर्टिंग साठी वाला वलकर, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांची एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपण ज्या दोन वेगळ्या तरुण माणसांना भेटणार आहोत की ज्यांचं मराठी साहित्यातलं योगदान खूप महत्त्वाचं आहे, त्यातला दुसरा माझा मित्र आज माझ्याबरोबर आहे, हर्षद खंदारे. हाय हर्षद. हर्षदची ओळख अशी की मराठीमाती.com ही मराठीतली पहिली वेबसाईट जिला आपण म्हणू, त्याचा तो निर्माता आहे. गेली जवळपास 12-13 वर्ष तो ही वेबसाईट अव्याहतपणे चालवतो आहे. त्याच्यावरती मराठी साहित्याला विशेष स्थान असं आहे. तर आपण हर्षदशी बोलूया त्याच्या मराठी मातीच्या अनुभवाबाबतीत. हर्षद, मराठी मातीविषयी मला तू काय सांगशील? मराठी मातीविषयी सांगायचं झालं तर मला नाही वाटत विनायक आपल्याला वेळ पुरेल म्हणून. तू मराठी मातीचे टॅगलाईन बघितले असशील की मराठी माती माझ्या मातीचे गायन. तर ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, जी भाषा सगळ्यात जवळची वाटायची, सोपी वाटायची, त्या भाषेत काहीतरी असावं की जे लोकांपर्यंत पोहोचावं, एक्सप्रेस होतावं, आपल्याला होता यावं. लहानपणापासून लिखाणाचा छंद होता, ऐकण्याचा छंद होता, बघण्याचा छंद होता. मग हे सगळं मिळून आपण कुठे त्याचा वापर करू शकतो. आणि मी मुळात खूप ग्रामीण भागातून आलेलो आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये एक घोटी नावाचं गाव आहे, नाशिक जिल्हा. माझे वडील आठवड्याचे बाजार करायचे.
टाकेत म्हणून तू ऐकलं असेल, तीर्थक्षेत्र आहे. तर तो जो परिसर आहे तो ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामागे खूप मोठा जबाबदार आहे. मातीमध्ये खेळलो, मातीमध्ये मोठा झालो. त्यानंतर 10वी, 11वी, 12वी नंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मला कम्प्युटर ह्या विषयाचं खूप काय म्हणतात त्याला की असं इंटरेस्ट वाटायचा की हे तंत्रज्ञान काय आहे, हे काय आपल्याला बघितलं पाहिजे. हे कम्प्युटरचा छोटासा कोर्स मी पुण्यामध्ये त्यावेळेस लावला. मला कम्प्युटरचा माऊस कसा धरतात किंवा तो बाण जो असा वेडावाकडा पळायचा ते समजून घ्यायलाच मला खूप वेळ लागला. नंतर मग मी थोडंसं अजून माझं मैत्री झाली कम्प्युटरसोबत, त्यातल्या वेगळ्या प्रोग्राम्ससोबत. नंतर आमचं इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला एक प्रोजेक्ट दिला गेला की तुम्ही एखादी त्यामध्ये वेबसाईट बनवायची. तर तो वेबसाईटचा प्रोजेक्ट म्हणजे marathimati.com. आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे, फक्त मराठीसाठी काहीतरी करायचं आहे हा मुळात उद्देशच नव्हता माझा. मला सगळ्यात बऱ्यापैकी समजणारी भाषा म्हणजे मराठी. आणि मी मातीत खेळलेलो आहे, मातीशी माझं एक वेगळं नातं आहे, त्यामुळे मराठी माती. आणि माझ्या मातीचे गायन जे काही माझ्या मातीशी संलग्न आहे, जे माझ्या भाषेशी संलग्न आहे ते म्हणजे मराठी माती. आणि माझ्यासोबत जे कोणी स्टुडंट्स आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये होते त्यांचे सगळ्यांचे वेगळे प्रोजेक्ट्स होते तिथे. म्हणजे ऑनलाईन फुलांची विक्री करणारं शॉप असेल, कार्सचं शॉप असेल, पण हे सगळे त्यांचे डेमो प्रोजेक्ट होते. हे सगळे त्यांचे डेमो म्हणजे त्यांनी फक्त CDज सबमिट केल्या होत्या. मात्र हर्षद खंदारे हा एकमेव माणूस असा होता की त्याने डायरेक्टली साईट लाईव्ह केलेली होती. त्याचं डोमेन स्वतःचं होतं, होस्टिंग स्वतःची होती, त्यातली कन्सेप्ट वेगळी होती, मराठीमध्ये फॉन्ट त्याने आणलेला होता आणि मराठीमध्ये ती साईट बनवलेली होती. त्यामुळे तो वेगळा ठरला. आणि विशेष म्हणजे तो माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय होता. अनेक लोकांना भेटायचं, त्यांच्याकडनं माहिती गोळा करायची. काहीही समजत नसताना प्रत्येकाला तो विषय सांगत राहायचा की अशी वेबसाईट आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. समोरचे माणसं मूर्खासारखे माझ्याकडे बघायचं, हा काय बोलतो आहे, काहीच समजत नव्हतं. वेबसाईट म्हणजे काय, आमच्या गावात अजूनही अनेकांना माहीत नाही की वेबसाईट म्हणजे काय, मराठी माती म्हणजे काय आहे. पण हे घडलं आणि खूप सुंदर घडलं. सातत्य ठेवलं. सातत्य खूप महत्त्वाची गोष्ट मला याच्यात वाटते, प्लस पॉईंट वाटतो marathimati.comचा की याच्यात सातत्य राहिलं. त्यामध्ये नवनवीन प्रयोग मी केले. टेम्पलेट्स जे आहेत वेबसाईटचे किंवा जे वेबसाईटचं डिझाईन आहे, लेआउट आहे, त्यातलं कंटेंट असेल, याच्यावरती बराच रिसर्च केला गेला. मी आज माझ्याकडे मी जर एक ढोबळ मानाने अंदाज जर लावला तर साधारणतः 40 ते 45,000 पानांचा संच माझ्याकडे रेडी आहे. म्हणजे तो डेटा माझ्याकडे रेडी झालेला आहे इतक्या वर्षांचा. मला हेच तुला विचारायचं आहे की मराठी मातीचं नक्की स्वरूप काय आहे आणि त्याच्यावरती आता कुठल्या कुठल्या प्रकारचं लिखाण असतं किंवा काय असतं आणि एकूणच त्याचे जे युजर्स आहेत ते नक्की काय काय करू शकतात. मराठी मातीचं स्वरूप जर म्हणशील तर जसं मी तुला आता सांगितलं ना की मराठी माती म्हणजे काय, फक्त महाराष्ट्र किंवा मराठी भाषा. एक मला ती मराठी भाषा जरा बरी समजते इतर कुठल्याही भाषांपेक्षा, म्हणून ती वेबसाईट मराठीत आहे. त्यासोबत महाराष्ट्राचं कुठेतरी मला कौतुक वाटतं की आधी आपण जिथे जन्माला आलो आहोत ना, तर तो परिसर आधी आपल्याला ज्ञात हवा, म्हणून महाराष्ट्र. मग त्या महाराष्ट्रातल्या इत्तंभूत माहितीचा खजिना मी त्याच्यावरती लोकांसाठी मोकळा केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ती वेबसाईट्स बघतात, रेफरन्ससाठी ती वेबसाईट वापरली जाते. आता तू म्हणतोस की याच्यामध्ये युजर काय काय करू शकतो. युजर खूप मोठ्या प्रमाणात डेटा मला पाठवतात. अक्षरमंच नावाचं एक त्यावरती सदर सुरू केलेलं आहे मी. त्याच्या माध्यमातून आम्ही कवी संमेलन वगैरे सुद्धा घेतलेले आहेत. जे कोणी नवोदित कवी वगैरे आहेत त्यांना खूप चांगलं व्यासपीठ त्यातनं मिळालेलं आहे. अनेक असे नवोदित लेखक आहेत की मराठी मातीवरती त्यांचे आर्टिकल्स पब्लिश झाल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचू शकले की जे आत्तापर्यंत त्यांना व्यासपीठच नव्हतं. आणि ते विनामूल्य म्हटलं तरी चालेल, त्याचं कुठलंही चार्ज मी त्यांच्याकडनं घेत नाही. मातीतले कोहिनूर नावाचा एक त्यात नवीन विषय सुरू झालेला आहे. त्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे माझं. की आता तू ताजमहल म्हटलं म्हणजे तुला ताजमहल, अरे तुझ्यासमोर लगेच ते एक इमेज उभी राहते की ताजमहल म्हणजे काय. पण मातीतल्या कोहिनूरमध्ये जे आहे ते मातीतल्या कोहिनूरमध्ये असे ताजमहल असणार आहेत की
त्या ताजमहालापेक्षाही सौंदर्य त्यांचं खूप चांगलं आहे, पण त्यांना कुठे अजून व्यासपीठच मिळालेलं नाही आहे. अनेक आहेत. आमच्याच गावात जर विचार केला तर वड्याचा गाडा लावणारा एक मनुष्य आहे, पण केवळ छंद आहे त्याला गाणी म्हणण्याचा. त्याने छंद आणि व्यवसाय इतका सुंदर रीतीने जोपासलेला आहे की त्याच्या काही कॅसेट्स पण मार्केटमध्ये आलेले आहेत. तो शाहीर आहे, गाणं लिहितो, गाणं गातो, त्याचा खूप चांगला ग्रुप आहे. त्याने त्याच्या शाहिरी आणि त्याचा केवळ वड्यापावचा गाडा याच्यावरती त्यांनी त्याचा व्यवसायसुद्धा खूप मोठा केलेला आहे सध्या. अशी अनेक लोक आहेत माझ्या बघण्यामध्ये, आणि ती किती लोक मला याच्यामध्ये सामावून घ्यायची आहेत हे अजून मलाच माहिती नाही, कारण हा आकडा खूप मोठा आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोक जे साहित्य पाठवतात ना, तर त्याच्यात पण गंमत अशी असते की ते ज्यावेळेस साहित्य पाठवतात ना, तर ते दरवेळेस मला विचारतात की हे तुमचं जे काही समजा मॅगझिन आहे, मग त्याच्यात पब्लिश करण्यासाठी आम्हाला काय पैसे वगैरे भरावे लागतील का, किंवा काय, किंवा ते कुठे कुठे दिसेल, त्याचं आवृत्ती कुठे निघते, किंवा म्हणजे जी माणसं साहित्य मला पाठवतात त्यांना हेही माहिती नसतं प्रॉपर की आमचं वेबसाईट म्हणजे दिसणार कुठं आहे. मग तिथून माझं सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग त्या लोकांना मी प्रत्यक्ष भेटतो, त्या लोकांशी माझं फोनवरती का होईना बोलणं होतं की तुमची वेबसाईटवर दिसणार म्हणजे नक्की काय होणार. आज वेबसाईटचा जर मराठी मातीचा विचार केला, ॲनालिटिक्सचा विचार केला गुगलच्या सर्वेनुसार, तर 113 देश आणि 1200 शहरांपेक्षा जास्त शहरांमध्ये ती वेबसाईट बघितली जाते. 1.5 लाख लोक तिला महिन्याला व्हिजिट्स करतात. आणि हा आकडा मला असं वाटतं की खूप चांगला आहे, कारण मी आत्तापर्यंत कुठे त्याची जाहिरात अशी केलेली नाही आहे. आणि अनेक अशा संधी आहेत त्याच्यामध्ये. हिरवळ नावाचं एक सदर आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या झाडापासून तर अतिशय चांगल्या शेतीपर्यंत, पक्ष्यापासून तर प्राण्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा खजिना त्याच्यामध्ये असणार आहे. असे अनेक वेगळे सदर आहेत त्याच्यामध्ये. आता तू साईट व्यवस्थित ज्यावेळेस बघशील तुला त्यामध्ये नक्कीच सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि अजूनही माझं काम त्यावरती सुरू आहे. साईट तर मी स्वतः बघीन आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि वाचकांना पण ते आम्ही जरूर दाखवणार आहोत, त्यातलं प्रत्येक सदर की नक्की मराठी मातीत काय खजिना दडला आहे. पण मला असं माहिती आहे की तू तुझ्या या प्रवासात अनेक लेखकांना भेटलास, म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंपासून कित्येक जणांना भेटलास. तर त्यांच्याबरोबरचे अनुभव, तू आत्तापर्यंत आयुष्यात कुठल्या कुठल्या लेखकांना भेटलास आणि त्यांच्याबरोबरचे तुझे अनुभव. बाबासाहेब पुरंदरेंचा एक अनुभव खूप छान आहे. तर इथेच पुरंदरे वाडा आहे पलीकडचेच, तर तिथे मी आलो होतो. तर तिथे मला कळलं, तिथे त्यांच्या एका माणसाने मला सांगितलं की ते विश्रामबाग वाड्यावरती आहेत, तुळशीबाग. मी तिथे भेटायला गेलो त्यांना. त्यावेळेस माझा सगळा पेहरावा पण असा जरा विचित्रच असायचा, अगदी कॉलेज गोईंग थोडंसं वेगळ्या पद्धतीचा. आणि मी तिथे भेटायला गेलो आणि त्यांना मी डायरेक्टली सांगितलं, मी हर्षद खंदारे आहे सर, मी असं एक वेबसाईट बनवतो आहे मराठीतली, आणि माझ्या मित्रांनी काही सजेस्ट केलं आहे की शिवाजी महाराजांबद्दल त्याच्यावर खूप चांगला जर तुला व्यवस्थित उल्लेख करायचा असेल तर बाबासाहेब तुला मदत करतील, त्यांना भेट तू. म्हणून मी शिवाजीची माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. मला शिवाजीची माहिती, शिवाजींची चित्र वगैरे हवी आहेत. बाबासाहेबांनी माझ्याकडे जरा बघितलं वरून खालपर्यंत, थोडंसं स्मित हास्य दिलं आणि म्हणे की शिवाजी असा कुठल्या असा एका ठोस अशा गोष्टीमध्ये माझ्याकडे नाही रे अवेलेबल. शिवाजी इथं आहे म्हणे, माझ्या इथनं घेऊन जा म्हणे, तुला कसा घेऊन जायचा आहे. मी चमकलो, म्हटलं अरे मी काही चुकीचं तर नाही बोललो ना की माझ्याकडनं काही बोललं गेलं. पण काही दिवस गेल्यानंतर मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ खरा कळला की ते काय आहे. म्हणजे कुठलाही विषय तुमच्या मनामध्ये भिनला पाहिजे, तुमच्या आत्म्यामध्ये भिनला पाहिजे. कदाचित मराठी मातीच्या बाबतीत तसंच काहीतरी असेल की त्यातलं कंटेंट, त्यातली व्यावसायिकता, त्यातनं मिळणारं उत्पन्न, या पलीकडे मराठी मातीमध्ये मी जी माणसांना जोडण्याची जी मोहीम हाती घेतलेली आहे, तर ते याचं एक खूप वेगळं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. इतकंच. तू गेले कित्येक वर्ष मराठी ऑनलाईन विश्वाचा एक नजर ठेवून आहेस, म्हणजे अगदी त्याच्या सुरुवातीपासून मग वेगवेगळ्या साईट्स, मिसळ पाव, मायबोली, मनोगत असेल, आत्ताची मी मराठी असेल, IC अक्षरे असेल, तर मराठी ऑनलाईन लिटरेचर याविषयी तुझा अभ्यास काय किंवा तुझी मतं काय? खूप चांगला प्रश्न आहे विनायक, अतिशय चांगला प्रश्न आहे. ऑनलाईन विश्वामध्ये सध्या लिखाणाचा दर्जा खूप सुधारतो आहे. म्हणजे जर पॉझिटिव्ह नजरेने त्याकडे बघितलं गेलं तर
कारण एक मुक्त व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे. कारण ज्यावेळेस मी मराठी मातीची सुरुवात केली ना, आय थिंक त्यावेळेस काय फ्री साईट्स वगैरे अशा काही निवडक फक्त होत्या. त्यावेळेस ब्लॉगिंग नव्हतं, त्यावेळेस वर्डप्रेस वगैरेचे ब्लॉग्स नव्हते, नथिंग, काहीच नव्हतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी सुद्धा ज्यावेळेस कविता लिहायचो ना, तर त्यावेळेस मला असं वाटायचं की माझ्या कविता कुठेतरी छापून याव्या, त्या लोकांपर्यंत जाव्या. त्यावेळेस मलासुद्धा व्यासपीठ नव्हतं. पण ज्यावेळेस मराठी मातेची कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मला ती वेबसाईट बनवायचं सुचलं, तर त्यावेळेस वाटलं की अरे हे किती मोठं व्यासपीठ होऊ शकतं याच्यावरती, की माझ्यासारखे अनेक लोक असतील की ज्यांना असं वाटतं की माझं साहित्य प्रकाशित व्हावं किंवा काय. तर ते खूप मोठं व्यासपीठ आज मुलांना मिळालेलं आहे. मग ते कुणीही असतील, इव्हन वयस्कर लोक जरी असले, रिटायर्ड जरी असले, तरी पण त्यांना ते इझिली समजणारं आहे. मला वाटतं इंटरनेट आणि तुमचा एक ब्लॉग हे जर असेल तर तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकता. तुम्ही कुठल्याही माध्यमातून तिथे व्यक्त होऊ शकता. तू काढलेल्या फोटोजमधनं व्यक्त होऊ शकतो, तुझ्या लिखाणातनं तू व्यक्त होऊ शकतो, तुझे ऑडिओज तू तिथे अपलोड करू शकतो, तुझे व्हिडिओज अपलोड करू शकतो. तर हे सगळं मला वाटतं वाचन संस्कृती प्रगल्भ होत असल्याचा एक कुठेतरी आपल्याला संकेत जाणवत आहेत. ते त्यावेळेस नव्हतं, पण ते आता आहे. आणि आता असल्यामुळे कसं झालं आहे की तुम्ही खूप लिहिताय, तुम्ही खूप एक्सप्रेस होत आहे. आणि ती जेवढी माणसं जास्त एक्सप्रेस होतील ना, तर मला वाटतं की ती खूप खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे सगळंच लिखाण खूप पॉझिटिव्ह आहे असं नाही, पण पॉझिटिव्ह अँगलमधनं जर मी विचार केला तर ते खूप चांगलं आहे. अनेक निगेटिव्ह लिखाणसुद्धा केली जातात, निष्कारण टीका केली जाते कुठल्याही गोष्टींवरती. तर मला असं वाटतं की टीका वगैरे टिप्पणी ह्या काही मर्यादित स्वरूपात ठीक आहेत, पण तुम्हाला नॅचरली जे वाटतं, तुम्हाला नॅचरली जे सुचतं, जे करावंसं वाटतं, ते तुम्ही एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये किंवा एका साच्यामध्ये जर तुम्ही ते लोकांपर्यंत नेलं ना, तर त्याची चमक वेगळीच असेल. आणि ते होतं हल्ली. खूप सुंदर ब्लॉग्स आहेत, वाचण्यासारखी ब्लॉग्स आहेत. माझे काही फेवरेट ब्लॉग्ससुद्धा आहे. त्याच्यामध्ये एक ब्लॉग तर तुझाच आहे, एक भुंगा आहे, एक मनातलं आहे. त्याच्यानंतर अशी अनेक ब्लॉग्स आहेत रे, म्हणजे की ते आवर्जून ते वाचावं असं वाटतं. त्याच्यामध्ये लोकांचे अनुभव वाचायला मिळतात. त्याच्यामध्ये कित्येक अशा आपल्याला माहीत नसलेल्या पर्यटन ठिकाणांबद्दलची माहिती मिळते. अनेक असे काही काय म्हणता येईल त्याला, की माणसं असतात की त्यांनी काहीतरी वेगळं काम केलेलं असतं आयुष्यामध्ये, ते आपल्याला तिथे वाचायला मिळतं. टेक्नॉलॉजी रिलेटेड खूप सुंदर ब्लॉग्स आहेत. म्हणजे इव्हन तुला आत्ता मोबाईल कुठला मार्केटमध्ये आलेला आहे त्या संदर्भात, आणि हे सगळं मराठीत होतं आहे. आणि हे मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप इझिली अवेलेबल आहे. आणि हे इंटरनेट तरुणांच्या खूप जवळ असल्यामुळे तरुण लोकांमध्ये सुद्धा वाचनाची आवड निर्माण होते, लिखाणाची आवड निर्माण होते. आणि मला माझ्या साईटच्या माध्यमातून पण हे कळतं आहे ना, की लोक जे काही पाठवतात, मला साहित्य पाठवले जातात, त्याच्यातनं सुद्धा हे कळतं आहे की त्यांच्यामध्ये नक्कीच आवड निर्माण होते. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं. हर्षद, तू मराठी इंटरनेट विश्वाचा एक वेगळा उलगडा आमच्या सगळ्यांपुढं मांडलास. तुझे खूप खूप आभार. तुझी सगळी जो काही प्रवास आहे तो खूप वेगळा आणि खूप वेगळी संकट आणि वेगळ्या संधी घेऊन आलेला होता. तुझ्या पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा. मराठी माती आणि मराठी इंटरनेट विश्व, तिथलं लिखाण खूप प्रगल्भ होत जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं ही दोन लोक, एक पहिल्यांदा राज जैन आणि हर्षद, दोघंही ग्रामीण भागातले तसे पाहायला गेलं तर, पण आज ते ग्लोबल पातळीवरती आहेत. लोकल ते ग्लोबल असा हा साहित्याचा प्रवास आज आपण पाहिला. मराठी साहित्य असंच मोठं हो, हेच आत्ता मी सांगतोय आणि इथं थांबतोय. तू रोज नव्याने मोहकतेने खुलते कशी, प्रीत आपुले अंतरातून फुलते जशी. बंध असे हे रेशीम धागे जुळले कसे, ओढ मनाची शतजन्माची कळले जसे. हे स्वप्न की कहाणी तू गुज सांग मजला. सजवून ठेव सजना क्षण प्रीत दवी भिजला. वाला वनकर, ट्रेडिशनल आणि ट्रेंडी रेडीमेड गारमेंट्सचा अनोखा मिलाफ. दालन तरुणी, दालन श्रीमंत, दालन पेशवाई, शिवाय पारंपरिक साड्या आणि शूटिंग शर्टिंग साठी वाला वलकर, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.
प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल बी सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. हाय फ्रेंड्स, मस्टेडमध्ये आज आपण एका आभाळा एवढ्या मोठ्या माणसाविषयी बोलणार आहोत. अच्युत गोडबोले त्यांचं नाव. आजकाल मला असं वाटत नाही की कोणाला अच्युत गोडबोले सर माहीत नसतील. IT एक्सपर्ट, असंख्य कंपन्यांचे CEO आणि आता एक प्रख्यात लेखक म्हणजे अच्युत गोडबोले सर, IITतले पासआउट. त्यांचं आत्मचरित्र म्हणजे मुसाफिर मनविकास प्रकाशनने ते काढलं. मुसाफिरचं वैशिष्ट्य असं की त्याच्या कितीतरी आवृत्त्या एकदम कमी वेळात खपल्यात. म्हणजे साधारणतः 3 ते 4 महिन्यात 18-19 आवृत्त्या मुसाफिरीच्या संपल्यात. हजारो पुस्तकं लोकांच्याकडे गेलेली आहेत आणि आज लोक त्या आत्मचरित्र वाचून इन्स्पायर होतात. काय आहे एवढं त्या आत्मचरित्रात? ते आत्मचरित्र आपल्याला खूप काही शिकवून देतं. अच्युत सरांनी IIT मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर ते आदिवासींच्यात काम करायला गेले. त्यानंतर गरज म्हणून IT इंडस्ट्रीत शिरले. IITतले मास्टर झाले. त्याच वेळेला ते शास्त्रीय संगीत असेल, नाटक असेल, या सगळ्याची त्यांची आवड जपून होते. त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. आपल्या मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना सूट होतील असे असंख्य टेक्स्टबुक्स त्यांनी पहिल्यांदा लिहिली. त्यानंतर मग त्यांनी मराठीत काही नॉलेज नाही हे जाणून घेऊन हे सगळं नॉलेज मराठीत आणायचा विडा उचलला. नोकरीवरती लाथ मारली. लक्षात घ्या की त्यावेळेला त्यांना जवळपास वर्षाला कोट्यावधी रुपये मिळत होते आणि ते पूर्णपणे लिखाणाच्या क्षेत्रात आले. आज ते वेगवेगळी पुस्तकं लिहितात, व्याख्यानं देतात आणि तरुणाईचा एक नवा आयडॉल बनून राहिलेले. हा सगळा प्रवास अर्थातच चित्तवेधक आहे आणि हा सगळा प्रवास त्यांनी अत्यंत प्रांजळपणे, मनमोकळ्यापणानं त्या पुस्तकात मांडलाय. त्यांनी त्यांच्या चुका कबूल केल्यात. मीच शहाणा असं कुठेही म्हणलेलं नाहीये, हे यातलं खरी गोष्ट आहे. मध्यंतरी ते काही व्यसनांच्या आहारी गेलेले होते, ते सुद्धा त्यांनी अगदी फ्रँकली कबूल केले. हे सगळ्यात जास्त त्या पुस्तकात भावणारी गोष्ट आहे की आपण जे आहोत, जसे आहोत तसं लोकांपुढे मांडायचं. चुका सुद्धा झाल्या हे कबूल करायचं, कारण कुठलाही माणूस परफेक्ट नसतो. आयुष्यामध्ये वाचनाला, लिखाणाला, वेगवेगळे अनुभव घेण्याला किती महत्व आहे हे त्या माणसाकडे बघून समजतं. तुम्ही प्रत्येकच मोठा माणूस गरिबीतून आलेला नसतो, पण तरी सुद्धा आपल्या लाईफमध्ये काय चढउतार येतात, त्यावेळेला आपण कसं फेस करायचं, जगण्यातले विविध अनुभव किती समरसतेनं कसे घ्यायचे हे सगळं सांगणारं पुस्तक म्हणजे मुसाफिर. मुसाफिरचा अर्थच आहे की जगण्याला भिडणारा माणूस, प्रत्येक अनुभव घेणारा आणि स्वच्छंदीपणे जगणारा. अच्युत सर तसेच जगले, मोठे झाले आणि आज ते कित्येक जणांचे आयडॉल आहेत. हा आयडॉल जर का नीट समजून घ्यायचा असेल तर मुसाफिर वाचण्याला पर्याय नाहीच.